त्याची काळजी सायंटिफिकली हे सगळे रस्ते होत आहेत. म्हणजे एकदा रस्ता झाला की पुन्हा त्याला खोदण्याचं काम करता कामा नये म्हणून या ठिकाणी युटिलिटी डक्ट आणि त्या डक्ट मधून जे युटिलिटी आहेत त्या सगळ्या त्याच्यातून जाणार. त्यामुळे भविष्यामध्ये हे रस्ते खोदायचं काही काम होणार नाही. आणि रस्ते जे आहेत हे 25-30 वर्ष आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे हा खड्डेमुक्त अपघात मुक्त हा प्रवास होईल. हे आता जे दोन्ही फेजचे रस्ते आहेत, आता मी आयुक्तांशी चर्चा केली, त्यांचे जे कन्सल्टंट आहेत तेही किंवा अधिकारी जे पाहत आहेत रस्ते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 26 डिसेंबर ते 27 एक मार्च एप्रिल पर्यंत हे रस्ते पूर्णपणे 100% कॉन्क्रीटचे होतील आणि खड्डेमुक्त होतील. आणि त्याचबरोबर आता 31 मे पर्यंत जी आम्ही बैठक घेतली आपले अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजी सोबत, त्याच्यामध्ये सर्व आमदार होते आणि त्यामध्ये या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 31 मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन हे कंप्लीट रस्ते होतील आणि जंक्शन सोडून जो पॅसेज राहील तो देखील त्याच्यामध्ये एकही खड्डा राहता कामा नये, सगळे खड्डे बुजवले जातील आणि ते खड्डे बुजवताना देखील मास्टिक वापरलं जाईल, नवीन टेक्निक जिओ पॉलिमर वापरलं जाईल, त्याचबरोबर रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट वापरलं जाईल, त्याचबरोबर मायक्रो सरफेसिंग वापरलं जाईल. आता नवीन एक इन्फ्रारेड म्हणून आहे तेही वापरतायत. आणि त्यामुळे हे जे काही 31 मे नंतर मुंबईकरांना रहिवाशांना खड्ड्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे. त्याचबरोबर फुटपाथ जे आहेत त्याच्यातले जे काही माती डेब्री जे आहे ते देखील काढण्याचं काम चालू आहे, कारण पावसाळ्यामध्ये मग ते पाणी वाहून जाईल. मॅनहोल जे आहेत ते देखील काळजी घेण्याचा लोकांना आणि ते चोकअप होऊ नये याच्यावर देखील बीएमसीने काम केलेलं आहे. आणि प्रत्येक एमएलए बरोबर देखील आपले अधिकारी जे आहेत हे अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट करतायत, त्यांच्या काही सूचना आहेत ते पाहतायत. विशेष म्हणजे याच्यामध्ये एक छोटा पॅसेज जो आहे स्क्वेअर त्याला कटिंग केलं जातं. या कटिंग केल्यामुळे मोठा पॅसेज जर असेल तर त्याला क्रॅक जाऊ शकेल. छोटा कटिंगमुळे त्या ठिकाणी आपण भविष्यामध्ये कुठेही क्रॅक्स येणार नाही. आणि मला वाटतं ते पुढचे जे हे आहे कटिंग केलेले ज्या भेगा आहे त्याला देखील मला अधिकाऱ्यांनी सिलिकॉनच्या माध्यमातून भरल्या जाते, तर त्यालाही खूप लाईफ आणि म्हणून एकंदरीत आपण पाहिलं टेक्निक नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे. आणि IIT स्वतः याचं इन्स्पेक्शन करते आहे, IIT याचं ऑडिट करते आहे आणि IITच्या माध्यमातून या रस्त्याची क्वालिटी देखील पाहिली जाते. अधिकाऱ्यांना जे अतिरिक्त आयुक्त त्यांना आपण जबाबदारी दिली होती नोडल ऑफिसर म्हणून ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत. मी एक सूचना या ठिकाणी केली आहे की जे चीफ इंजिनियर असतील, उपायुक्त असतील, अधिकारी ते लोकांना व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. त्या रस्त्यावर त्यांचं नाव लिहिणं, त्या नावाच्या खाली नंबर, फोन नंबर टाकणे, मोबाईल नंबर टाकणे, जेणेकरून तिथं कुठे काही त्यांना क्वालिटीमध्ये लोकांना काही आढळली किंवा क्वालिटीमध्ये काही फॉल्ट आढळला तर तात्काळ त्या अधिकाऱ्याला देखील करू शकतो. आणि म्हणून याची देखील आपण व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून आतापर्यंत एका GL कन्स्ट्रक्शन म्हणून आहे त्यांनी क्वालिटीमध्ये काहीतरी तिथं काम केलं, क्वालिटी मेंटेन केली नाही म्हणून त्याला 2 वर्षासाठी डिबार केलं. त्याचबरोबर IIT डायरेक्ट RMC प्लांटला व्हिजिट करते,
रुपयात विजिट करते. काही आरएमसी प्लॅन देखील जिथं चुकीच्या पद्धतीने आरएमसी जे कॉन्क्रीट आहे ते बनवण्याचं काम, किंवा त्याच्यामध्ये काही भेसळ करण्याचं काम, क्वालिटी न ठेवण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांचे देखील आरएमसी प्लॅन देखील बंद करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे. जेणेकरून हे सगळे रस्ते क्वालिटीचे झाले पाहिजे, टिकाऊ झाले पाहिजे आणि वेळेमध्ये झाले पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन मुंबई महापालिकेने आता केलेलं आहे. आणि मी प्रत्यक्ष पाहतोय की जसं बैठकीमध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त निगराणी आणि त्यांची टीम ही सर्व कामं आणि त्या कामांचं नियोजन करताना दिसत आहे. जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आणि त्याचा त्रास नागरिकांना होतोय असं कुठेही कुणालाही अनुभव येता कामा नये. म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते 31 मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन क्लिअर होतील आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील खड्डेमुक्त होईल. आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे नवीन टेक्नॉलॉजी वापरून, नवीन टेक्निक वापरून, नवीन टिकाऊ मटेरियल वापरून या ठिकाणी रस्ते सुस्थिती आणण्याचं काम या ठिकाणी होईल. डेडलाईन कधीची आहे? परमनंट इलाज, आजारी रस्त्यांवरती परमनंट इलाज गेल्या अनेक वर्षांपूर्वी करायला पाहिजे होतं. खरं म्हणजे आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे निर्णय जर पुढे 15 वर्षापूर्वी घेतले असते तर मुंबई महापालिकेचे पैसेही वाचले असते आणि खड्ड्यातला प्रवासही वाचला असता, अपघातही वाचले असते, लोकांचे जीवही वाचले असते. परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही. याच्या मागचं कारण ते केलं गेलं नाही. याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे की दुरुस्तीच्या नावाखाली मुंबईकरांचा पैसा या ठिकाणी खड्ड्यामध्ये घालण्याचा पाप काही लोकांनी केलंय. म्हणून याच्यावर परमनंट इलाज काय तर हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हा परमनंट इलाज आहे. आता याच्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही आणि कुठल्याही रस्त्याला खड्डा पडणार नाही. खड्डे मुक्त मुंबई या ठिकाणी हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार. सर्व कॉन्क्रीट रस्त्यांची डेडलाईन आपण पाहतो. आणि दुसरं, ज्यांनी चुकीचं काम केलं, खराब काम केलं त्याला 3.5 कोटी रुपयाचा दंडही लावलाय. 3.5 कोटीचा दंडही लावलाय. त्यामुळे कुठलाही अधिकारी, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम केलं तर त्याला एकतर डिबार केलं जाईल, टर्मिनेट केलं जाईल, त्याच्यावर दंड लावला जाईल. आणि मी हेही सांगतो की ज्या ज्या अधिकाऱ्याची जी जबाबदारी असेल त्या विभागातली, त्या अधिकाऱ्याने देखील आपल्या जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे. कारण हे शेवटी पब्लिकचे पैसे आहेत. त्यामुळे काम करून घेणं, क्वालिटी मेंटेन करणं आणि ज्या क्वालिटीचं मटेरियल तो टाकतोय की नाही हे पाहणं, जसं IIT करतेय तसं त्या आपल्या अधिकाऱ्याची देखील त्या विभागातल्या, मग तो ॲडिशनल कमिशनर असेल, डेप्युटी कमिशनर असेल किंवा असिस्टंट कमिशनर असेल किंवा चीफ इंजिनियर असेल, या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला अपेक्षित आहे की मुंबईतले रस्ते क्वालिटीचे व्हावेत, वेळेमध्ये व्हावेत आणि जे अधिकारी चांगलं काम करतील त्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील आम्ही करू. पण जे अधिकारी दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई देखील कामांमुळे नागरिकांना त्रास होतो, त्रास होऊ नये या दृष्टीकडून काय तयारी करण्यात आली नाही. म्हणून 31 मे पर्यंत पूर्ण डेडलाईन दिलेली आहे. 31 मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन पूर्णपणे रस्ते हे कॉन्क्रीटचे होतील आणि जे उरतील ते, जे पुढे रस्ते आपल्याला पावसाळ्यामध्ये काम करता येणार नाही अशा रस्ते मोटरेबल करण्यासाठी तिथले खड्डे बुजवले जातील. आणि मगाशी मी म्हटलं जिओ पॉलिमर आलं, रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट आलं, मायक्रो सरफेसिंग आलं, त्यामध्ये दुसरं आणखी काय नवीन इन्फ्रारेड आलं. हे सगळे जे आहे मास्टिक आहे, या सर्व ह्याच्याने ते खड्डे पूर्णपणे बुजवले जातील आणि तिथं कुठे चिखल होणार नाही, पाणी साचणार नाही. ते लोकांना मोटरेबल असतील आणि लोकांना सोयी, ते चालायला वाहन चालकांना सुसह्य असतील. कॉन्क्रीटीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला, विरोधक आरोप करतायत की कॉन्क्रीटीकरणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. मी एवढंच सांगतो, आता कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे
विरोधकांचे जे दरवर्षी रिपेरिंगमध्ये दुरुस्तीमध्ये काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं डांबरामधून करायची संधी गेली, त्यामुळे आता त्यांची ओरड जी आहे आणि कोणते कॉन्ट्रॅक्टर देखील कॉम्पिटिशन झाली, चांगले कॉन्ट्रॅक्टर आले. बघितलं आता तुम्ही बघा क्वालिटी काम केलंय की नाही ते, आणि जिथं क्वालिटी खराब असेल त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं काम आयुक्त करतायत. त्यामुळे आता त्यांचं जे दरवर्षी दुरुस्तीमधून जे काही स्वतःचा जो मलिदा आहे तो आता बंद झाला, आणि म्हणून पुढचे 25-30 वर्ष नो दुरुस्ती, नो खड्डा, आणि मुंबईकरांना चांगला प्रवास. भ्रष्टाचार मुक्त रस्ते झाले असं म्हणतात. खड्डे मुक्त रस्ते आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई. नहीं एलपी ब्रिजच्या कई रस्तों पे काम चल रहा है, बारिश आने वाली है, आपने पानी की है, कब तक काम खत्म हो जाए? देखो, मुंबई कारपोरेशन बहुत ही नियोजनबद्ध काम कर रही है. एक बैठक हो गई हमारी और हमारे विधानसभा स्पीकर के साथ, उसके मुताबिक हमने जो निर्देश दिए हुए हैं उसका पालन हो रहा है. आज सभी जगह पर देखेंगे हम तो सीमेंट कंक्रीट के रोड बन रहे, यूटीडब्ल्यूटी के रोड बन रहे, और जंक्शन टू जंक्शन पूरा काम फिनिश हो जाएगा. जो काम बचेगा वो 31 मई के बाद कोई रास्ता खोदने का काम नहीं होगा, गड्ढा नहीं होगा. जो गड्ढे हैं उसमें भरे जाएंगे, और वो भी एडवांस टेक्नोलॉजी के मटेरियल से भरे जाएंगे. वो जियो पॉलीमर होगा, रैपिड हार्डनिंग कंक्रीट होगा, वहाँ पर मास्टिक होगा, इंफ्रारेड होगा. ये सब मटेरियल जो है ये यूज करके वहाँ पर पूरी तरह मोटरेबल रोड हो जाएगा. लोगों को दिक्कत नहीं होगी, क्योंकि इसमें यूटिलिटी डक्ट भी रखे हैं. जो ये एक बार रास्ता होने के बाद खोदने का कोई काम नहीं होगा. ये रास्ते खुदे नहीं जाएंगे, क्योंकि यूटिलिटी वो डक्ट के अंदर से चली जाएगी. और इसीलिए ये पूरी तरह साइंटिफिक तरीके से ये रोड बन रहे. मैं आपको इतना ही कहूँगा, थोड़ा मुंबई वासियों को जरूर तकलीफ हो रही है, लेकिन ये परमानेंट इलाज है. ये इतने सालों की बीमारी जो है, गड्ढों में चलना, गड्ढों में प्रवास करना, और कितने एक्सीडेंट भी हो गए. ये गड्ढे मुक्त मुंबई करने के लिए ये थोड़ा मुंबई वासियों ने सहयोग करने की आवश्यकता. लेकिन ये पूरी तरह ये पिछले कई सालों की जो बीमारी है उसको दूर करने का ये परमानेंट इलाज है, और ये पूरा हम लोग करते हैं. विपक्ष कह रहे हैं कि कांग्रेस में भ्रष्टाचार हुआ है. देखिए, विपक्ष के पास अभी कोई मुद्दा नहीं है, क्योंकि वो हर साल रिपेयरिंग करते थे, हर साल डांबर में पैसे लेते थे. वो उनका बंद हो गया है हर साल वाला काम. वो अभी कंक्रीट के वजह से कोई रिपेयरिंग नहीं है, तो इसलिए वो आरोप करेंगे. अभी उनको आरोप करने दो, हम काम करेंगे. लोग मुंबई के लोग बहुत ही समझदार हैं, उनको सुविधा चाहिए, वो देने का हम काम कर रहे हैं. आज मुंबई में ये कंक्रीट के और यूटीडब्ल्यूटी के रोड अगले 2 साल में कंप्लीट हो जाते, 26 दिसंबर और मई 27 के 2 मार्च अप्रैल तक, तो खत्म हो जाएगा. ये सब पूरी तरह तकलीफ दूर हो जाएगी. तो मुंबई को जो नियोजन बद्ध तरीके से इसको डेवलप करना चाहिए. मुंबई ये हमारी आर्थिक राजधानी है, या दुनिया भर के लोग आते हैं. तो ये कंक्रीट का काम ये तो 15 साल पहले करना चाहिए था. तब 3-4 हजार करोड़ जो रिपेयरिंग में डाले वो बचते थे. तो ये मुंबई खड्डे मुक्त होगी और भ्रष्टाचार मुक्त होगी, इतना ही मैं कहूँगा. एल्फिस्टन ब्रिज पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कधीपर्यंत होईल? त्याला विरोध देखील होतोय. ते म्हणाले चौधरींनी सांगितले की जर स्थानिकांच्या मनाप्रमाणे जर काम नाही झालं तर मी पहिल्यांदा नाही. अरे बाबा, आपल्याला शेवटी नागरिकांसाठी आपण करतोय काम. हे जे काही ब्रिज असू दे, रस्ते असू दे, नागरिकांच्या गैरसोय दूर करायला करतोय. त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही अशाच प्रकारचं नियोजन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार करेल. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे चांगले काँक्रीटचे रस्ते क्वालिटी, आणि जिसने काम खराब किया है उसको भी डिबार कर दिया है 2 साल के लिए. 3.5 करोड़ रुपए पेनल्टी डाली है. IIT के लोग इंस्पेक्शन कर रहे हैं, IIT के लोग RMC प्लांट में जाकर सरप्राइज विजिट कर रहे हैं.
अगर गलत तरीके का आरएमसी अगर आया रोड पर, उसके ऊपर खिलाफ कार्रवाई भी हो जाएगी, उनको टर्मिनेट किया जाएगा और वो कॉन्ट्रैक्टर को पूरी तरह से यहाँ से निकाल दिया जाएगा। और जो अधिकारी है, हम देखो कॉन्ट्रैक्टर को पैसे देते हैं, तो अधिकारी हो जैसे आईआईटी ऑडिट कर रही है, इंस्पेक्शन कर रही है, वैसे हमारे एडिशनल चीफ डीएमसी है, असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर है, हमारे चीफ इंजीनियर है, जिसको जिसको वो रोड का जिम्मा दिया है उसका ख्याल उसने रखना ही चाहिए। क्वालिटी मेंटेन करने के लिए उसने विजिट भी करनी चाहिए, जैसे एमएलए के साथ कर रहे हैं। और मैंने ये भी सुझाव दिया है आयुक्त जी को कि जिसकी जिम्मेदारी जो अधिकारी की है उसका नाम लिखा जाए बोर्ड में और उसके नीचे उसका मोबाइल नंबर भी लिखा जाए, ताकि नागरिक जो है वो तुरंत जो भी उसकी शिकायत है वो कर सकते हैं। सर, लाडली बहन को लेकर आपने लाडली बहन गेले काही वर्ष खराब आहेत. अभी लाडली बहन वांद्रे परिसरातील अनेक रस्ते खराब आहेत, ते देखील कॉन्क्रीटचे सगळे सगळे मुंबईत सगळे रस्ते करणार। सर, विपक्ष कह रहा है कि लाडली बहन अभी 500 रुपए देने वाली है। लाडली बहन विपक्ष कह रहा है। अरे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सर, 500 रुपये तुम्हाला सांगतो 1500 रुपये जे आम्ही दिले ठरवलेले आहेत ते कधी बंद होणार नाहीत। किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही बोललो ते करणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे। त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का? आता ते आरोप करत बसतील, त्यांना आरोप करू दे, आम्ही काम करतो, आम्ही कामाने उत्तर देऊ। भाषण करायला दिलं नाही त्याच्यावर देखील अरे बाबा, त्याच्यावर मी बोलून झालं। प्रोटोकॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणं, त्यांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा भाषण मोठं आहे का? त्यामुळे आता विरोधक काय करतात त्यांना करू दे। आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे, त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करू। लाडली बहन, सर लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महायुति सरकार ने, वो कभी भी बंद नहीं होगी। और मैं इतना ही कहूँगा, सरकार ने जो जो वचननामा दिया है, जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे। पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं। हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं। लोगों ने हमारी साथ दी हुई है, हम जनता की साथ देंगे। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।